श्री स्वामी समर्थ. माझ्या प्रिय बाळा, आज तू या संदेशाला तुझ्या मोबाईलच्या स्क्रीनवरती पाहिलं आणि त्यानंतर तुझा एकदम बिझी असलेला दिवस, त्यातून तू वेळात वेळ काढलाय हा संदेश ऐकण्यासाठी. तू आम्हाला दुर्लक्ष न करता या संदेशावर आम्हाला ऐकण्यासाठी आला आहे. स्वामी म्हणतात, जो भक्त त्याच्या अडचणीच्या काळात त्याच्या वेळातून वेळ काढतो, तो कितीही जास्त बिझी असला तरी तो आमच्यासाठी वेळ काढतो. आम्ही सदैव त्यांची मदत करण्यासाठी तत्पर असतो. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तू आमच्यासाठी वेळ काढून या संदेशावर आला आहे. आम्ही आज तुला निराश करणार नाही. काही लोक आम्हाला फक्त जेव्हा गरज पडतात तेव्हा आठवण काढतात, पण तू त्यामधील नाही. तू आज आम्हाला पाहून धावत आमचं बोलणं ऐकण्यासाठी आला आहे. या संदेशावर तू आला आहे आणि आमची एक छोटीशी इच्छा आहे. तुझा जर आमच्यावरती पूर्ण विश्वास असेल तर या संदेशाला 10 मिनिटापर्यंत पूर्ण ऐकून घे. माझ्या प्रिय बाळा, तुला आज काळजी करण्याची गरज नाही, कारण आज या संदेशाला तू ऐकत राहा आणि आम्ही तुझ्या सर्व समस्या येत्या काही काळात सोडवून टाकू. तू लक्षात ठेव, तुझ्या आयुष्यात कितीही संकटे आले तरी तुला घाबरायचे नाही, कारण प्रत्येक क्षणी आम्ही तुझी साथ देत आहोत. तुला आता काळजी करण्याची बिलकुल गरज नाही. तू आता आमचा हात धरलाय, तू आमचा संदेश ऐकायला आलाय, त्यामुळे आम्ही तुझी पूर्णपणे मदत करणार आहोत. तुझा स्वामींवरती विश्वास असेल, तू जर स्वामींवरला मानत असशील तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, जगावे तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखे. शत्रू कोणीही असो, शत्रू कितीही मोठा असो, शत्रू कितीही बलवान असो, त्याला बिनधास्त सामोरे जायचं. शत्रू हा आपल्याला कितीही भीती दाखवत असेल तरीही आपला विजय हासिल करायचा. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नाही. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे जिंकणे होय. डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही व भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाही. स्वामी म्हणतात, अरे माझ्या प्रिय बाळा, तू आताच हार कशाला मानत आहे? अरे, तुझ्या यशाकडे जाणारा मार्ग हा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे. त्यामुळे हार नको मानू, निराश होऊ नको. जा, वापस आपल्या कामावर जा आणि काम कर. तुझे ध्येय सोडू नको. गेट बॅक टू युअर वर्क. माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात. एक म्हणजे त्याने आयुष्यात वाचलेली पुस्तके, तर दुसरी म्हणजे त्याला जे माणसे भेटतात ती. आपल्या नियतीचे मालक बना. कधीही परिस्थितीचे गुलाम बनू नका. परिस्थितीचे गुलाम बनणाऱ्याला आयुष्यात अडचणी या अपार येतात. काम करा, मदत करा, पण कधी मोठेपणा बाळगू नका. आयुष्यात गर्व ही गोष्ट माणसाला संपवण्यासाठी खास बनली आहे, आणि जो व्यक्ती या गोष्टीला समजून त्या गर्व नावाच्या गोष्टीपासून दूर असतो, तो व्यक्ती आयुष्यात कधीच संपत नाही. त्याचा दिवसेंदिवस प्रगतीचा मार्ग मोकळा होत जातो. अपमानाचे उत्तर एवढे नम्रपणे द्या की अपमान करणाऱ्याला स्वतःचीच लाज वाटले पाहिजे. जो व्यक्ती तुमचा अपमान करतोय, पहिले तर त्याच्या डोळ्यात पहा आणि नंतर एक छोटीशी हसूची स्माइल द्या. त्या व्यक्तीला असं वाटेल की त्याने काहीतरी खूप चुकीचं बोललंय, पण तुम्हाला त्याचा काहीच फरक नाही पडलाय. त्यामुळे कधीही अपमानाचे उत्तर त्यांचा अपमान करून देऊ नका, तर शांतपणे द्या. स्वामी म्हणतात, माझ्या बाळा, तुझे हृदय हे खूप चांगली ठेव, कारण चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहतात. नेहमी हार्डवर्क मिळाला पाहिजे. तुम्ही जेवढे कष्ट कराल तेवढा तुम्हाला काहीतरी गुडवण नक्की मिळेल. स्वामी म्हणतात, तू फक्त हार्डवर्क म्हणजे मेहनत कर. आम्ही तुला त्याचे योग्य ते फळ लवकरात लवकर देऊ.
नदीचा उगम हा छोटा असतो, पण ती पुढे जाऊन जीवनदायी बनते. चांगल्या कामाची सुरुवात नेहमी छोटी असते, मात्र सातत्य, विश्वासपूर्ण वाटचाल ही त्याला निश्चित ध्येय गाठण्यास मदत करते. नावासाठी काम करू नका, कामासाठी काम करा, कारण जे कामासाठी काम करतात त्यांचेच नाव लौकिक होते. बाळा, कदाचित काही लोक या संदेशाला ऐकण्यापासून कंटाळले असतील. काही लोकांनी स्वामींना दुर्लक्ष करण्याचा निर्णय घेतला असेल, पण एवढं लक्षात ठेव, स्वामींना दुर्लक्ष कराल तर आयुष्यभर पछतावाल. त्यामुळे स्वामींना दुर्लक्ष न करता हा संदेश ऐकत राहा. जे प्रयत्न करतील त्यांच्यासाठी काहीही अशक्य नाही. माझ्यासाठी बनणे म्हणजे कुठेतरी पोहोचणे किंवा विशिष्ट उद्दिष्ट साध्य करणे नाही, तर त्याऐवजी एक गती आणि उत्क्रांत होण्याचं साधन आहे. आयुष्य असे सर्व ट्विट्स आणि वळणे आहे. तुम्हाला घट्ट धरून राहावे लागेल आणि तुम्ही निघून जाल. तुमचा स्वामींवरती विश्वास असेल, त्यांना मानत असाल, तर या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा. यश हे अंतिम नसते, अपयश हे घातक नसते. पुढे चालू ठेवणे हे आपले ध्येय आहे. तुम्ही तुमचे स्वतःचे जीवन परिभाषित करा. इतरांना तुमची स्क्रिप्ट लिहू देऊ नका. आयुष्य हे तुमचे आहे. त्याला कसे जगायचे, त्यात कसे वागायचे आणि त्यात काय बनायचे हे तुम्ही तुमचं ठरवू शकता. तुमचा चेहरा नेहमी सूर्यप्रकाशाकडे ठेवा आणि सावल्या तुमच्या मागे पडतील. तुम्हाला नेहमी योजनेची गरज नसते. काही वेळा फक्त श्वास घेण्याची, विश्वास ठेवण्याची हे जास्त गरज असते. मोत्यांच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसत असतो. मोत्याच्या हारांनी फक्त सौंदर्य दिसतं, पण घामांच्या धारांनी कर्तृत्व सिद्ध होतं. शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान होय. नेहमी करा हार्डवर्क, मिळेल तुम्हाला काहीतरी चांगलं. हार्डवर्क जो व्यक्ती न थकता, न थांबता आणि पूर्णपणे शिस्तीत करतो, अशा व्यक्तीच्या जीवनात नेहमी सकारात्मक गोष्टी घडत असतात. नदीचा उगम हा छोटा असतो आणि ती पुढे जाऊन जीवदायिनी बनते. त्याचप्रमाणे जर तुम्ही एखाद्या गोष्टीची सुरुवात करत असाल, कदाचित ती गोष्ट आत्ता लहान असेल, पण पुढे जाऊन ती गोष्ट खूप मोठी होऊ शकते. करायचे काय, तर फक्त त्या गोष्टीसाठी मेहनत करायची आहे. यश तुमच्यापर्यंत चालून येणार नाही, तुम्हाला यशापर्यंत पोहोचावे लागेल. कधी कधी नंतरचा अर्थ कळत नसतो, असं होतो. त्यामुळे स्वतः स्वप्न पहा आणि ते स्वप्न साकार करण्याची जिद्द स्वतःमध्ये आणा. स्वप्न हे स्वतःच बघावी लागतात आणि पूर्ण सुद्धा स्वतःच करावी लागतात. स्वतःची मेहनत स्वतःच लाच करायची असते, कारण दुसरं कोणीच तुम्हाला मदत करणार नाही. जर तुम्हाला वाटत असेल की एखादा व्यक्ती येईल आपल्या जीवनात, आपली मदत करेल, आपलं सर्व काही स्वप्न, आपल्या सर्व काही आकांक्षा, इच्छा सगळं काही तो व्यक्ती पूर्ण करेल, तर आत्ताच लक्षात घ्या की तो व्यक्ती तुम्ही स्वतः. दुसऱ्याची वाट पाहू नका, स्वतः मेहनत करा. जेवढ्या कष्टाने तुम्ही काम कराल तेवढाच आनंद तुम्ही कामात यशस्वी झाल्यावर तुम्हाला नक्की मिळेल. माणसाने नेहमी मोठी स्वप्न पाहावी, कारण मोठी स्वप्नच माणसाला मोठं बनवतात. दमलात म्हणून थांबू नका, कारण पूर्ण झाले म्हणून थांबत जा. लक्षात ठेवा, एखादी गोष्ट करायची तर फक्त करायची नाही, तर ती गोष्ट करायचीच असं स्वतःवर विश्वास ठेवा. दिवसाची सुरुवात एका लक्ष्याने करावी व दिवसाचा अंत ते लक्ष्य पूर्ण करून करावा. एखादे काम किंवा लक्ष्य कठीण असू शकते, मात्र अशक्य असू शकत नाही. एखादी संधी येण्याची वेळ पाहू नका, स्वतःच संधी निर्माण करा. स्वप्न पहा, स्वप्नांवर विश्वास ठेवा आणि स्वप्न साकार करा. जो व्यक्ती स्वप्न बघतो, स्वतःवर विश्वास ठेवतो, त्या स्वप्नांवरही विश्वास ठेवतो, पण मेहनत करत नाही, जिद्द करत नाही आणि ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करत नाही, अशा व्यक्तीचे स्वप्न नेहमी अपुरे राहतात. कालच्या चुकामध्ये आजचा वेळ वाया घालवू नका. संकट पाहून मागे वळायचं नसतं, संकटावर भयान राक्षसासारखं तुटून पडायचं असतं. आत्मविश्वास असलेला माणूसच इतरांना आत्मविश्वास देऊ शकतो आणि त्यांचा आत्मविश्वास जिंकू शकतो. जर लोक एखाद्या गोष्टीला अशक्य म्हणत असतील, तर ती गोष्ट त्यांच्यासाठी अशक्य असेल, तुमच्यासाठी नाही.
आयुष्यात वादळ तुमचा मार्ग बिघडवायलाच येतात असं नाही. काही वादळ तुमचा मार्ग फास्ट करायला देखील येतात. काही वादळे आयुष्यात संकटे आणतात. काही वादळे आयुष्यातील संकटे दूर नेतात. तर काही वादळे आयुष्यच बदलून टाकतात. तुमच्या निशाणा चंद्रावर ठेवा. ते जरी चुकला तर एखाद्या ताऱ्यावर नक्की लागेल. तुमचं सर्व स्वप्न पूर्ण होऊ शकतं, मात्र तुमची काम करण्याची इच्छा वाघासारखी असावी. यशस्वी माणूस तोच असतो जो दुसऱ्यांनी मारलेल्या दगडापासून स्वतःचे घर उभे करू शकतो. लोक तुम्हाला दगडे मारतायत तर त्याचं घर उभारा. म्हणजे लोक तुम्हाला काही गोष्टी सुनावतायत, निंदा करतायत, त्यामध्ये तुमचा फायदा बघा. त्यामध्ये तुम्हाला एखादी संधी मिळते का ते बघा. त्यांच्या गोष्टीचं वाईट वाटण्याऐवजी त्यांच्यापासून तुम्हाला नवीन संधी निर्माण होऊ शकते का याकडे जरा लक्ष देऊन बघा. तारा बनण्यासाठी तुम्हाला चमकावं लागेल. तुमचा रस्ता तुम्ही निवडा आणि अंधारात अजिबात घाबरू नका, कारण अंधारात तारे जास्त चमकतात. वार करण्यासाठी लोखंड गरम व्हायची वाट बघू नका, लोखंडाला वार करून करून गरम करा. वेळेची वाट पाहू नका, तर वेळेला तुमच्या मनाप्रमाणे चालवा. कोणापुढेही आपले मस्तक झुकवू नये. नेहमी ताठ मानेने जगायला शिका. एखादी मोहीम साकार करण्याची क्षमता आपल्या दमण्यात असते की नाही हे जर पाहायचं असेल तर एकदा स्वतःला प्रश्न विचारा, हे तू करू शकतो का? मनातून आवाज आला की हो, हे मी करू शकतो, तर नक्की तुम्ही कुठलीही जंग जिंकू शकता. स्वातंत्र्य हे प्रत्येक माणसाला देवाने दिलेला आशीर्वाद आहे व हे सर्वांच्या हक्काचा आहे आणि हा आशीर्वाद कोणीही घेऊ शकत नाही. जर तुम्ही तुमच्या आयुष्यात हिंमत करणार नाही, तुम्ही तुमच्या आयुष्यात ध्येयाच्या मागे लागण्यासाठी जरा हिंमत करणार नाही, तर तुमच्या ध्येयाची कधी किंमत होणार नाही आणि ध्येय कधी साकार होणार नाही. शत्रूला कमजोर समजू नका, पण त्यावेळेस स्वतःला बलवान समजायला घाबरू नका. होय, तुम्ही आहात ताकदवान. होय, तुम्ही आहात बलवान. होय, तुम्ही आहात शक्तिशाली. होय, तुम्ही आहात हुशार. या गोष्टीवर विश्वास ठेवा. स्वतःच्या चुकापासून शिकण्यापेक्षा दुसऱ्याच्या चुकापासून शिकलेले नेहमी बरे असते. आयुष्यामध्ये असे केल्याने फार फायदा होतो. आयुष्य जिंकायचे असेल तर मागे वळून पाहू नका आणि येणाऱ्या संकटावर तुटून पडा. यशस्वी होण्यासाठी नियोजन महत्वाचे आहे. चांगल्या नियोजनाने कठीण काम देखील सोपे होतात. आत्मविश्वास अधिक बळ देतो आपल्याला व आपल्यासोबत असलेल्यांना. स्वप्न साकार करण्यासाठी स्वप्न पाहणे महत्वाचे आहे. झोपेत पाहिलेले स्वप्ने खरी नसतात, मात्र उघड्या डोळ्यांनी पाहिलेले स्वप्ने हे खरी स्वप्ने असतात आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुद्धा डोळे उघडे ठेवावे लागतात. डोळे उघडे ठेवून काम केल्याने स्वप्ने साकार होतात. संकटांना घाबरू न जाता संकटांना सामोरे जायला शिका. जर तुम्हाला सूर्यासारखे चमकायचे असेल तर सूर्यासारखे आधी जळायला शिका. लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये कठीण काळ असावा जेणेकरून यशस्वी झाल्यावर आनंदातही तितकाच हो. आपल्या मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी आपल्याला आजचे बलिदान द्यावे लागेल तरी चालेल. देशातील बहुतांश यशस्वी माणसे ही शेवटच्या बकराची मुले असतात. यशस्वी माणसे ती नाही जी कधी हरलेली नाही, तर ती आहे जे हरून कधी थांबलेली नाही. यशस्वी व्हायचंय का? मग मेहनत आणि न थकता सतत प्रयत्न करणे, कितीही हारले तरी मनावर न घेणे, या गोष्टी लक्षात ठेवा. बस, तुम्ही नक्की एक दिवस सक्सेसफुल व्हाल. यशस्वी व्हायला यापेक्षा जास्त काही लागत नाही. मी कधी हरणार नाही, कारण माझी जिंकण्याची जिद्द किती अपयशानंतर हरणार नाही, असं स्वतःला म्हणा. स्वतःची जी जिंकण्याची हिंमत आहे, जी जिद्द आहे, ते एवढी वाढवा की आयुष्यात कधीच कोणापुढे तुम्हाला नतमस्तक व्हायची गरज पडली नाही पाहिजे. स्वतःला एवढं मोठं बनवा की लोक तुमच्या पुढे येऊन हात जोडले पाहिजे, न की तुम्ही एखाद्या पुढे जाऊन हात जोडाल. सामर्थ्य हे जगणं आहे व असामर्थ्य हे मरणे होय. स्वतःला बलवान समजा तर तुम्ही बलवान व्हाल. बुद्धीच्या व मनाच्या भांडणात तुम्ही मनाचे ऐका, कारण योग्य आणि सत्य दिशा तोच दाखवतो. तुम्ही देवावर विश्वास ठेवू नका तर ठेवू नका. तुम्हाला देवावर विश्वास बसत नसेल तर बिलकुल ठेवू नका. पण जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नसाल तर ही गोष्ट तुम्हाला आयुष्यात फार महागात पडेल. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे, याकडे लक्ष दे. स्वामी सांगतात, अंधश्रद्धा म्हणजे मेंदूला लागलेली कीड होय. अंधश्रद्धेकडे नाही तर मेहनतीकडे विश्वास ठेवून बघ. हे विश्व एका व्यायामशाळासारखे आहे. इथे येऊन आपण सगळ्यांनी स्वतःला बलवान बनवले पाहिजे. एकाग्रता हीच विद्येच्या पेताऱ्याची चावी आहे.
तुम्ही स्वतःला जिंकाल तर जगाला जिंकाल. स्वतःला सर्वात मोठा संघर्ष द्या. स्वतः मेहनत करा. स्वतः रात रात कष्ट करा. स्वतः यशस्वी व्हा आणि आनंद हे स्वतः साजरा करा. सर्वात मोठा धर्म म्हणजे स्वतःशी खरे राहणे आणि स्वतःवर विश्वास ठेवणे होय. स्वामी म्हणतात, आयुष्यात यश तुमच्यापर्यंत चालून येणार नाही, तर तुम्हाला यशापर्यंत पोहोचावे लागेल. अतिशय प्रेरणादायी प्रवास होईल, अतिशय दुःखद प्रवास होईल किंवा अतिशय मजेशीर प्रवास होईल. फक्त तुम्ही त्याकडे प्रयत्न करून बघा. कधी कधी नचा अर्थ किंवा नंतरचा अर्थ असा नाही की आपण पुढे जाऊन करायचंय, तर त्याचा अर्थ असा आहे की हे काम झाल्यानंतर लगेच ते करायचंय. स्वप्न पहा आणि साकार करा. यामध्ये तुम्हाला काही गोष्टी सोप्या वाटतील तर काही गोष्टी अशक्य वाटतील, पण ज्या गोष्टी अशक्य वाटतात त्या नक्की शक्य होतात याकडे लक्ष द्या. कोणापुढेही आपले मस्तक झुकवू नये. नेहमी ताठ मानेने जगायला शिका. एखादी मोहीम साकार करण्याची क्षमता आपल्या मनामध्ये आहे. या गोष्टीकडे तुम्ही लक्ष देऊन बघा. तुम्ही अप्रतिम आहात. तुम्हाला कोणत्याच गोष्टीत अडचण येणार नाही. तुम्ही एवढे बलवान, एवढे शक्तिशाली आणि एवढे फुर्ती आहात की तुम्ही काहीही करू शकता. स्वप्ने पहा, ते प्राप्त करा. त्यासाठी साहस, धाडस आवश्यक आहे. स्वामी म्हणतात, तुमच्या कार्यात उत्कृष्टता साधा. त्यातच तुमचे यश हे समावलेले आहे. प्रयत्न करणे कधी सोडू नका. अपयश हा यशाचा मार्गातील फक्त पहिला टप्पा आहे. त्या टप्प्यानंतर अजून काही बाजू येतील, अजून काही टप्पे येतील आणि त्यानंतर काही प्रयत्नानंतर तुम्ही यशस्वी व्हाल. अशक्य असे काही नाही. त्याची सुरुवात फक्त पाहण्यापासून होते. तुम्ही जगात बदल घडवू शकता. त्यासाठी पहिले स्वतःला बदलून बघा. तुम्ही तुमच्या आयुष्याचे शिल्पकार आहात. आपल्या स्वप्नांना साकारा आणि साकार करण्याची शक्ती आपल्या मनात ठेवा. चांगल्या विचारांनी जीवन बदलते आणि त्याच विचारांनी यश साध्य होते. जीवनात कोणतीही अडचण येऊ द्या, त्याला सामोरे जाण्याची इच्छाशक्ती आपल्यात असते. मी अपयशी झालो नाही. मी फक्त 10,000 मार्गापैकी एकच मार्ग ट्राय करून बघितला आहे. अजून मला 9,999 मार्ग ट्राय करायचे आहे. त्यामुळे मी थांबणार तर बिलकुल नाही. ज्या व्यक्तीचा असा माइंडसेट म्हणजे त्याची अशी स्वतःला समजण्याची शक्ती असते, तो व्यक्ती कधीच हारत नाही. तुमच्या स्वप्नांच्या दिशेने चालत राहा. जरी मार्ग अवघड असेल तरी सुद्धा. आपल्या ध्येयाच्या दिशेने पाऊल टाकणे, हिम्मत ठेवणे, त्यासाठी प्रयत्न करणे हे यश साधण्याचे सर्वात उत्तम मार्ग आहे. छोट्या गोष्टीमध्ये प्रेमाने केलेल्या कामामध्ये आनंद आणि यश दोन्ही येतो. यश हे अखेरचे ध्येय नाही, ते ध्येय आणि संघर्षानंतरच्या अडथळ्यांवर मात केल्याची किमया आहे. जर तुम्ही प्रत्येक वस्तूवर प्रयत्न कराल, प्रत्येक गोष्टीवर वेळ द्याल तर यशस्वी व्हायला अडचण येईल. पण जर तुम्ही प्रत्येक कामात मन लावून काम कराल आणि 4 कामं करण्यापेक्षा एकाच कामावर 4 कामं केल्या एवढ्यानं तुम्ही काम कराल तर नक्की यशस्वी व्हाल. जर तुम्ही प्रगती करण्याच्या दिशेने चालू शकत नसाल तर थांबू नका, चालत राहा. आयुष्यात अडचणी येतात, सामोरे जाण्याची तयारी ठेवा. त्यातून तुम्ही यशस्वी होऊ शकता. आयुष्यात कठीण प्रसंगी नेहमी आशावादी राहा, कारण सूर्य प्रत्येक रात्रीनंतर पुन्हा उगवतो. स्वप्न पाहण्याची आणि ते पूर्ण करण्याची हिंमत असेल तर जगात काहीही अशक्य नाही. यशाची सर्वोत्तम गुरुकिल्ली म्हणजे कठोर परिश्रम, संयम आणि कधीही न हारलेले मनाची जिद्द होय. संघर्ष हा आयुष्याचा एक भाग आहे. तो आपल्याला मजबूत बनवतो आणि अखेर खरे यश त्याच्या वाटेला येते. आपल्या स्वप्नांचा पिछा करा, प्रयत्नांना विश्रांती नको, कारण हे प्रवासात शक्य आहे. कोणतीही अपयशे अंतिम नाही, त्यासाठी फक्त यशाच्या प्रवासातील एक विरामचिन्ह आहे. आपल्या ध्येयांचा आग्रह ठेवा आणि त्यांना प्राप्त करण्याची सतत कष्टीपद राहा. जीवन एक साहस आहे, ते ध्येय आणि सहाय्याने स्वीकारा. स्वतःच्या क्षमतावर विश्वास ठेवा, आपल्या स्वप्नांना पंख द्या. आयुष्यातील प्रत्येक अपयशी व्यक्तीच्या मागे देव असतो. लोक म्हणतात प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे एक स्त्रीचा हात असतो, पण असं काहीही नसतं. त्यामागे त्याची मेहनत आणि अपार कष्ट असतात. हे जो कोणी करतो तो आयुष्यात नक्की यशस्वी ठरतो. स्वामी सांगतात, अरे माझ्या बाळा, अरे घाबरतोय कशाला?
आत्मविश्वास हा यशाची पहिली पायरी आहे. त्यावर ठाम राहा. आव्हाने ही आयुष्यातील सर्वोत्तम शिक्षक आहे. त्याकडून शिकून आपण कधीतरी भाग्यशाली आहो हे लक्षात घे. माझ्या बाळा, घाबरू नको, भिवू नकोस. तू काहीही काळजी करू नको, कारण आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. तुला हरू देणार नाही. ज्या मनात आशा आणि ध्येयाची साथ असते त्यांचे जीवन सदैव समृद्ध होते. आपल्या स्वप्नांचा पिछा करणे सोडू नका. प्रत्येक पाऊल तुम्हाला जवळ घेऊन जाईल. त्यासाठी अपार कष्ट, मेहनत, तुम्हाला जे काही करायचंय ते करू शकता. कठीण परिस्थितीतून मिळवलेले धडे हे आयुष्यातील सर्वात मोलाचे धडे असतात. संयम आणि कष्ट हे यशाचे दोन महत्त्वाचे सूत्रे आहे. ते आत्मसात करा. मनाचे श्लोक म्हणजे सकारात्मक विचार, ते आपल्याला उत्तम जीवन बुद्धीकडे नेतात. आयुष्यातील प्रत्येक अडचणी ही एक नवीन संधी आहे. त्यातून तुम्ही धडे घ्यायची तयारी ठेवा. ज्यांच्याकडे स्वप्ने आणि ध्येय असते ते कधीही हार मानत नाही. खरा समृद्धीचा मार्ग म्हणजे इतरांना आनंद देणे होय. आपल्याला एखादी गोष्ट मिळवायची तर त्यासाठी प्रयत्न करा. आज तुमचा दिवस आहे. या क्षणाला जगा आणि आनंद घ्या. प्रत्येक गोष्टीमध्ये छानपैकी बाजू शोधा. तुमचा दृष्टिकोन तुमच्या आनंदाला निर्धारित करतात. जीवनात अनेक वेळा आपण जिंकतो तेव्हा आपण जग जिंकतो, पण जेव्हा आपण शिकतो तेव्हा आपण स्वतः शिकतो. सकारात्मकता ही आयुष्याची सर्वोत्तम औषधी आहे. ती आपल्याला आत्मविश्वास देते आणि उत्साह वाढवते. सगळ्यांना समजून घेणारे आणि आपुलकीने वागणारे लोक या जगात खरे संपत्तीधारक आहे. आपले ध्येय ठरवा, नियोजन करा आणि त्याची पूर्तता करण्यासाठी निष्ठेने काम करा. यश नक्की मिळेल. यश तुमच्या जवळ असेल. प्रेम म्हणजे केवळ एकमेकांच्या सानिध्यात श्वास घेणे नाही, तर एकमेकांच्या विचारात रमणे. तुझ्या प्रेमात पडल्यापासून माझ्या आयुष्यात नवीन अर्थ लाभलाय असे म्हणणे होय. लक्षात ठेवा, जसे श्रीकृष्णाने राधेवर प्रेम केले होते त्याच प्रकारे तुम्ही एखाद्यावर प्रेम करून बघा. आयुष्याचं सोनं होईल. पण असे म्हणतात की जो व्यक्ती आयुष्यात नेहमी कष्ट करतो, मेहनत करतो, असा व्यक्ती त्या प्रेम केलेल्या व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी असतो. जास्त मान सन्मान आणि जास्त आयुष्याचा खरा आनंद तोच घेत असतो. आजकाल लोक काहीही गोष्टी करतात. सकाळी उठून पहिला विचार कुठलाही मनी आणतात, पण पहिला विचार जो मनी आणायचा असतो तो सकारात्मकतेचा असायचा असतो. जो व्यक्ती सकाळी उठून पहिला मनातला विचार हा सकारात्मकतेचा आणतो किंवा एखाद्या देवाचे नामस्मरण करतो, त्याच्या आयुष्यातील पुढील मार्ग आपोआप सुरळीत होत जातात. सकाळी उठा आणि म्हणा, ओम श्री स्वामी समर्थ, ओम श्री स्वामी समर्थ, ओम श्री स्वामी समर्थ. या मंत्राचा 3 वेळ जप केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये एक सकारात्मकता यायला सुरुवात होईल. नवीन दिवसाची सुरुवात आज करा. आनंदी राहा. विसरू नका, काळजी करू नका, कोणत्याच गोष्टीचं टेन्शन घेऊ नका. फक्त आयुष्य जगा. प्रत्येक सकाळ ही नवीन संधी आपल्यासोबत घेऊन येते. त्या संधीचा फायदा घ्या. उगवत्या सूर्याची पहिली किरण, आशा आणि प्रेमाची नवीन सुरुवात. स्वप्नांना द्या पंख, उडाणे करा. तुमच्या आयुष्यात जे संकट येतील त्यांचा सामना करा. यश मिळेल त्याचा आनंद घ्या. अपयशाला घाबरू नका. सतत आयुष्यात पुढे चाला. उगवत्या सूर्याची पहिली किरण हे आपल्याला आयुष्यात नवीन प्रकाश टाकते. पक्ष्यांचे करवल आणि सूर्याची पहिली किरण जागवते मनातील नवीन उमेद आणि जीवनाची धारणा. स्वप्नांच्या पाठीवर उड मारा, आकाशात विहीर. तुम्ही लक्षात ठेवा, जर तुमच्या आयुष्यात एखादी गोष्ट असेल जी तुम्हाला मिळवायची असेल किंवा साध्य करायची असेल, तर मेहनत आणि कन्सिस्टन्सी म्हणजेच आपली शिस्त ही आपल्याला ती गोष्टी लवकरात लवकर मिळवून देऊ शकते. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुला आज घाबरण्याचे एकही कारण नाही. आज तू तुझ्या आयुष्यामध्ये एका चांगल्या जागेवर आहे. तुला 2 वेळचं खायला मिळतं. तुझे छोटे मोठे स्वप्ने तू स्वतः पूर्ण करू शकतो. आता राहिला तुझ्या आयुष्यातील शोकांचा प्रश्न, ते सुद्धा लवकर तू स्वतःच पूर्ण करशील. तुझ्या आयुष्यात ज्या अडचणी आहेत त्या आम्ही काही काळात दूर करणार आहोत, पण त्याआधी तू जर आम्हाला मानत असशील तर हा संदेश कमीत कमी 5 लोकांपर्यंत, असे लोक ज्यांना खरंच्या संदेशाची गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचव. आम्ही नक्की तुझी मदत करू. तुझा जर आमच्यावरती विश्वास असेल तर या गोष्टी नक्की कर.
बाळा, लक्षात ठेव, तुझ्या आयुष्यात संकटे नेहमी येतील. तुझ्या आयुष्यात प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही अर्थ दबून असेल. तो अर्थ शोध, त्या अर्थाचा महत्त्व पकड आणि आयुष्यात तो उपयुक्तीला आण. आयुष्य हे एक मोठा शिक्षक आहे, जे आपल्याला अपयश आणि यश या दोन्हींचा सामना कसा करायचा हे शिकवते. तुमच्या अपयशातून शिकून तुमच्या यशाची उंची नव्याने गाठा. काही लोकांचा विचार असेल, स्वामींना का बोलावं किंवा त्यांचे नामस्मरण का करावे. तर हे केल्याने आयुष्यात सकारात्मकतेची लाट येते. मनातील जे नकारात्मक विचार राहतात ते धूळ निघतात. आयुष्यात अडचणी असतात, त्यांपासून मनाला शांती मिळते. मनाला एका नव्या लेवलची शांती मिळते. आयुष्यातील जे संकटे आहेत ते हळूहळू दूर व्हायला लागतात आणि आयुष्यात पूर्णपणे आनंद आणि पूर्णपणे सुखाची एक नवीन निसर्गाची देण म्हणून आपल्याला एक लाट यायला लागते. जीवनातील आव्हाने ही आपल्याला मजबूत बनवतात. त्यांना स्वीकारा आणि तुमच्या आत्मबलाची चाचणी द्या. यश मिळवण्यासाठी तुमचा आत्मविश्वासाचा आधार घ्या. प्रत्येक नवीन दिवस हा आपल्याला नवीन संधी प्रदान करतो. त्याचा लाभ उठवा आणि आपल्या स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल पुढे टाका. अडचणी ही जीवनाचा एक भाग आहे. त्याचा सामना करण्याची क्षमता आपल्याला अधिक बलवान बनवते. अडचणीवर मात करून आपण यशस्वी होऊ शकतो. सकारात्मक विचारांनी आपले जीवन हे पूर्णपणे सकारात्मक होते. यशस्वी व्हायचे असेल तर आपल्याला सकारात्मकतेसाठी प्रयत्न करायचे. त्यासाठी तुम्ही रोज रोज स्वामींचे संदेश ऐकू शकता. त्यासाठी तुम्ही रोज रोज नवीन नवीन पुस्तके वाचू शकता. काही लोक पुस्तके वाचतात, पण त्यांना नेमकी कोणती पुस्तके वाचायची हे सुद्धा कळत नाही. पुस्तके अशी वाचायची जी वाचल्यानंतर काहीतरी आपल्या जीवनात त्याने आपल्याला व्हॅल्यू मिळेल, म्हणजे जीवनात काहीतरी महत्त्वाची माहिती मिळेल. अशी पुस्तके कधीच वाचायची नाही जी वाचली आणि संपली. अशी पुस्तके वाचायची जी जीवनात काहीतरी प्रभाव टाकतील. आपल्या अपयशांच्या शिक्षणाकडून काहीतरी शिका आणि नक्की तुम्ही यशस्वी व्हाल. काही लोक स्वतःचे मूल्य ओळखत नाहीत. स्वतःचे मूल्य ओळखले पाहिजे आणि स्वतःच्या क्षमतावर विश्वास ठेवून आत्मविश्वासाने यशाच्या मार्गावर आपण साथीदार म्हणून चालत राहिलं पाहिजे. कठीण काळात सुद्धा आशावादी राहा, कारण तुमच्या सकारात्मकतेची शक्ती हे तुम्हाला अंधारातून प्रकाशाकडे नेणारं काम करते. तुमचा जो आत्मविश्वास आहे तो तुम्हाला आयुष्यात खूप प्रभावी काम करणार. जीवनात कधीही हार मानू नका. प्रत्येक आव्हान हे नवीन शिक्षणाची आणि विकासाची संधी आहे. आपल्या अंतर्मनाचे आव्हान करा. तुमच्या मनावर विश्वास ठेवा. तुमच्या जे भावना आहे त्याला तुम्ही काबूमध्ये ठेवा आणि तुमच्या दिशेने, ज्या दिशेने तुमचं ध्येय आहे त्या दिशेने मेहनत करा. स्वामी म्हणतात, तुझा आमच्यावरती विश्वास आहे, मग काळजी नको करू. आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहो. स्वप्न हे तुला पूर्ण करायचे आहे. त्यासाठी बळ आम्ही देऊ. त्यासाठी मेहनत आम्ही तुझ्याकडून करून घेऊ. फक्त तू जिद्द नको हारू. आयुष्यातील प्रत्येक अडथळा हा आपल्या ध्येयाचा आणि आपल्या संकल्पाचा परीक्षा घेण्यासाठी येत असतो. कधीही उदासीनता किंवा नकारात्मकतेला आपल्या जवळ येऊ देऊ नका. आपल्या जीवनाच्या प्रत्येक गोष्टीत सौंदर्य शोधा. सौंदर्य हे आपल्याला उज्ज्वल बनवते, आनंदी बनवते आणि आयुष्यात खूप मोठा प्रभाव टाकते. स्वामी म्हणतात, आयुष्यामध्ये कधीच घाबरू नका. आयुष्यामध्ये कधीच यशाची साथ सोडू नका, कारण यश हे कठीण परिश्रमाच्या मागे लपलेले असते. आयुष्यातील प्रत्येक अडथळा हा यशाच्या मार्गावरील एक पायरी आहे. तो ओलांडल्याशिवाय पुढे जाता येणे शक्य नाही. स्वप्न पहा आणि त्यांचा पाठलाग करा, कारण स्वप्नांशिवाय यश हे अधुरे आहे. यशस्वी व्यक्ती ती नाही जी कधी हरत नाही. यशस्वी व्यक्ती ती आहे जे हरतानाही जिंकण्याचे स्वप्ने बघते. तुम्हाला आता आयुष्यात खूप पुढे जायचंय, मेहनत करायची आहे. यश मिळवणे केवळ स्वप्न पाहणे पुरेसे नाही, त्यासाठी अविरत मेहनत आणि समर्पण हवे. काही लोक मेहनतीच्या नावाखाली फक्त टाइमपास करतात आणि नंतर म्हणतात की मी मेहनत तर खूप केली, माझ्याच्याने जेवढी होत होती त्यापेक्षाही 100 पटीने जास्त केली, पण मला यश काय मिळालं नाही. काही लोक मेहनत फक्त दिखावा म्हणून करतात. लोकांना हे दाखवतात की मी मेहनत करतोय, पण खरं तर मनातून कधी मेहनत करत नाहीत. आणि मेहनत न करणारे हे असेच असतात. आणि जे खरी मेहनत करतात ते खूप मेहनत करून सुद्धा लोकांना म्हणतात मी मेहनत खूप करत आहे, पण मला जशी पाहिजे तशी होत नाही. आणि मेहनत ही अशी असते, जर आपल्याला करायची तर ते एवढी करायची आणि लोकांना कधीच म्हणून दाखवायची नसते.
जी गोष्ट मनुष्य स्वतःसाठी करतो ते म्हणून दाखवायसाठी नाही तर करून दाखवायसाठी करत असतो. यशाची गुरुकिल्ली म्हणजे आत्मविश्वास. स्वतःवर आत्मविश्वास असू द्या, यश अवघड नाही. यशस्वी होण्याची इच्छा ठेवा, परंतु कधीही त्याच्या मोहात पडू नका. यश आणि अपयश जीवनाच्या दोन बाजू आहे. हे पैलू आहेत असे जे कधी यश येईल कधी अपयश येईल. प्रत्येक वेळेला अपयश अथवा प्रत्येक वेळेला यशच येईल असं नाही. आपल्या स्वप्नांचा पिछा करा. स्वतःची तुलना इतरांशी करू नका. प्रत्येकाच्या यशाचा मार्ग वेगळा असतो. यशाच्या मार्गात आपल्याला नकारात्मकते येतील, त्यांना दूर करा. सकारात्मक ऊर्जा हे तुमच्या आयुष्यातील मोठा परिणाम होय. संघर्ष हे तुमच्या प्रवासाचा एक भाग आहे. तो स्वीकारा आणि तुमच्या ध्येयाकडे, अडचणीकडे न लक्ष ठेवता पुढे प्रयत्न चालू ठेवा. यशस्वी व्यक्ती ती नाही जी कधी चुकत नाही, तर ती आहे जो कधी मान्य करून त्यातून काहीतरी शिकतो. आपल्याला आत्मविश्वास हा कधीही हरू देऊ नका, कारण जो का एकदा हारला तर आयुष्यात नंतर आपल्याला पुन्हा मिळवता येणार नाही आणि आयुष्यात आपण हारल्यासारखंच होईल. यशाचा मार्ग हा निरंतर शिकण्याचा आणि स्वतःची सीमा ओलांडण्याचा आहे. प्रत्येक दिवसाला एक नवीन शिक्षणाची संधी समजा. स्वतःच्या यशासाठी जबाबदार राहा. आपल्या कृती आणि निर्णयावर स्वतःला पूर्णपणे सशक्त करा. कठीणाई आपल्याला अधिक मजबूत बनवते. त्यासाठी आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे चालू ठेवा. आपले स्वप्न साकारण्याची क्षमता आपल्यात आहे, फक्त आपल्यातच आहे हे लक्षात ठेवा. आज नवीन सुरुवात करा. उद्या यशस्वी व्हायचं असेल तर सर्वात पहिले आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. काही लोक असतात जे यशस्वी होण्याच्या फक्त मोहात पडतात. त्यांना फक्त यश पाहिजे, त्यासाठी मेहनत करायची नाही, त्यासाठी कष्ट घ्यायचे नाही, मोठे स्वप्न बघायचे नाही आणि कधीच त्याबाबत लगाव करायचा नाही. फक्त पाहिजे तर मोठी धनसंपत्ती, यश आणि लोकांमध्ये थोडासा नाम सन्मान. पण मान सन्मान मिळवायचा आहे, मोठी धनसंपत्ती मिळवायची आहे, आयुष्यात यशस्वी व्हायची आहे, या गोष्टी हव्या आहेत तर आपल्याला मेहनत नावाची गोष्ट अवलंबून घ्यावीच लागते. आपल्या आयुष्यातील प्रत्येक अडचण ही एक नवीन शिकण्याची संधी आहे. सतत अभ्यास आणि कठोर परिश्रमाने आपण कोणत्याही परीक्षेत यशस्वी होऊ शकतो. निराश होण्यापेक्षा प्रत्येक अपयशातून काहीतरी शिकून अधिक महत्वाचे आहे. आपल्या ध्येयाकडे पाहून अविरत काम करत राहा. यश नक्की मिळेल. आपल्या आत्मविश्वासाचा कधीही त्याग करू नका. आत्मविश्वास आयुष्यात पुढे नेईल. स्वप्ने तेव्हा साकार होतात जेव्हा आपण त्यांच्यावर कठोर परिश्रम करतो. आयुष्यातील प्रत्येक अडचण ही आपल्या यशाच्या प्रवासातील एक पायरी आहे. जीवन एक सतत शिकण्याचा प्रवास आहे. प्रत्येक दिवसातून काहीतरी नवीन शिकून घ्या. जीवनाची पानावरील स्वप्नांची सजावट आहे. हरलेल्या मनाची पुन्हा एक सुरुवात करा. आशांच्या उजेडात ध्येयाचा ध्यास असतो. जर तुम्हाला सक्सेसफुल व्हायचंय, आयुष्यात यशस्वी व्हायचंय, मग लढा. आकांक्षा साथ देईल, कारण तुमच्या तेव्हा जीव आहे. जीवाच्या या शर्यतीत तुझा स्वतःशी खेळ आहे. विश्वाचे बीज रोपून अपेक्षेचे वृक्ष उगू दे. आयुष्याच्या वाटेवरती मनाचे दिवे प्रज्वलित करू दे. स्वप्नांच्या पंखांनी उडताना जगाच्या रंगमंचावर तुझ्या आत्मविश्वासाची ही खरी परीक्षा आहे. जीवनाची सांगड घेताना अनुभवाची शिदोरी सोबत असायला लागते. काही लोक खूप घाबरतात मेहनत करायला, काही लोक खूप घाबरतात आयुष्यात पुढे प्रयत्न करायला. हे घाबरणे त्यांना मागे खेचते. अडचणींना सामोरे जाताना मनात भीती नको. तुमचा आत्मविश्वास प्रत्येक लढाई हे खूप सरळ आणि सोपी करेल. संघर्षाच्या या रानात तू एक वीर योद्धा आहे, या गोष्टीकडे लक्ष ठेव. स्वामी म्हणतात, आयुष्याच्या प्रत्येक पाऊलामध्ये एक नवीन शिक्षण आहे. आपल्याला त्यातून काहीतरी शिकायचंय आणि आपलं शिकणं आपल्याला आयुष्यात अजून पुढे नेईल. जो व्यक्ती अधिक बलवान असतो तो अधिक मूर्ख सुद्धा असतो असे म्हणतात, पण जो व्यक्ती अधिक हुशार असतो तो अधिक प्रेमळ सुद्धा असतो. स्वप्न पाहणे महत्वाचे आहे, परंतु त्याचा पिछा करणे अधिक महत्वाचे आहे. स्वप्न जर साकार करायचे असतील तर मेहनत लागते. स्वतःला सतत विकसित करणे हे यशाचे खरे रहस्य आहे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा नवीन सुरुवात. तो आशावादी दृष्टिकोनाने सामोरे जा. आपल्या भूतकाळातून शिकून वर्तमानात जगून आपल्या आयुष्याचे हे नवीन सकारात्मकते विचार असतात. संकटे आणि आव्हाने हे जीवनाचे अटळ भाग आहे, परंतु त्यांच्यातून मार्ग काढण्याची तुमची क्षमता ही तुमच्या यशाची खरी कसोटी आहे.
आयुष्यात ही एक अनंत संधींची मालिका आहे. प्रत्येक नवीन दिवसाला एक नवीन सुरुवात तुमच्या मनाला स्वप्नांचा पाठलाग करायला मदत करेल. ज्यांचा स्वतःवर विश्वास आहे तो नक्की आयुष्यात पुढे जाईल. सकारात्मक विचारांनी जीवनाची दिशा बदलू शकते. तुमच्या विचारांच्या शक्तीने तुमच्या आयुष्यातील बदल तुम्ही घडवून आणू शकता. स्वतःचा आत्मसन्मान कधीही हरू देऊ नका. तुमचा आत्मसन्मान हाच तुमच्या यशाचा आधार आहे. हा तुम्हाला तुमच्या जवळ असायला हवा. तो हरला की पुन्हा येणार नाही. आपले स्वप्न आणि आकांक्षा हेच आपल्या जीवनाचे खरे संचालक आहे. त्यासाठी तुम्ही आयुष्यात प्रयत्नशील राहा. जीवनात प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिकण्याची संधी आहे. उत्कृष्टपणे काहीतरी शिका आणि आपल्या ज्ञानाचा विस्तार करा.